नमस्कार. या गीता संध्यावर्गात सर्वांचे मनापासून स्वागत करते. भोगईश गईवरती आघात, श्वर यप श्ववरती आघात, यवरती आघात, भोगैश्वर्य प्रसक सवरती आघात, प्रसक्ता नाच्या अनुस्वाराच्या पुढे त आलाय, त थ द ध न हे अनुनासिक हलंत न. तयापहृत चेतसाम व्यवसायात्मिका यावरती आघात कारण पुढे जोडाक्षर, बुद्धिस बुवरती आघात, धीच्या विसर्गाच्या पुढे स आलाय म्हणून विसर्गाबद्दल हलंत स. बुद्धिस समाधौन विधीयते. भोगैश्वर्य प्रसक्तानां म्हणा. भोगैश्वर्य प्रसक्तानां. भोगैश्वर्य प्रसक्तानां. भोगैश्वर्य प्रसक्तानां. भोगैश्वर्य प्रसक्तानां. भोगैश्वर्य प्रसक्तानां. छान म्हणा. भोगैश्वर्य प्रसक्तानां. भोगैश्वर्य प्रसक्तानां. यवरती आघात हा. भोगैश्वर्य प्रसक्तानां. भोगैश्वर्य प्रसक्तानां. छान म्हणा. भोगैश्वर्य प्रसक्तानां. तयापहृत चेतसाम. तयापहृत चेतसां. पहृत हृदय मधला ऋ. तयापहृत चेतसाम. तयापहृत चेतसां. तयापहृत चेतसाम. तयापहृत चेतसां. म्हणा. तयापहृत चेतसां. परहत नाही, हृत हृत. हृदय इथे थरथरतय का बघा. तयापहृत चेतसाम. तयापहृत चेतसां. छान म्हणा. तयापहृत चेतसां. सुंदर. तयापहृत चेतसां. भोगैश्वर्य प्रसक्तानां तयापहृत चेतसाम. भोगैश्वर्य प्रसक्तानां. तयापहृत चेतसां. सुंदर म्हणा. भोगैश्वर्य प्रसक्तानां. तयापहृत चेतसां. छान. भोगैश्वर्य प्रसक्तानां. तयापहृत चेतसां. भोगैश्वर्य प्रसक्तानां तयापहृत चेतसाम. परत एकदा. भोगैश्वर्य प्रसक्तानां. तयापहृत चेतसां. व्यवसायात्मिका बुद्धिस. व्यवसायात्मिका बुद्धिस्. व्यवसायात्मिका बुद्धिस. व्यवसायात्मिका बुद्धिस्. छान म्हणा. व्यवसायात्मिका बुद्धिस्. व्यवसायात्मिका बुद्धिस्. परत एकदा. व्यवसायात्मिका बुद्धिस्. समाधौ न विधीयते. समाधौ न विधीयते. समाधौ न विधीयते. समाधौ न विधीयते. म्हणा. समाधौ न विधीयते. छान. समाधौ न विधीयते. परत एकदा. समाधौ न विधीयते. व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते. व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते. छान म्हणा. व्यवसायात्मिका
व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते. व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते. छान. व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते. पूर्ण श्लोक म्हणाल? म्हणा. भोगैश्वर्य प्रसक्तानां दयापहृतचेतसां व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते. सुंदर. म्हणा. भोगैश्वर्य प्रसक्तानां दयापहृतचेतसां व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते. भोगैश्वर्यप्रसक्तानां तयापहृतचेतसां व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते. प्रसक्तानां दयापहृतचेतसां व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते. सुंदर. परत एकदा. भोगैश्वर्य प्रसक्तानां दयापहृतचेतसां व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते. आज आपण जे श्लोक शिकलो आहोत त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया. अध्याय 2 44वा श्लोक. भोगैश्वर्य प्रसक्तानां तयापहृतचेतसां व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते. अन्वय या श्लोकाचा असा आहे, तया नाम पुष्पितया वाचा. अध्यारूत आहे, मागच्या श्लोकातला आपण गृहीत धरला. तया पुष्पितया वाचा किंवा पुष्पिताभिः वाग्भिः अपहृतचेतसां भोगैश्वर्य प्रसक्तानां व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते. त्या मागच्या श्लोकामध्ये जी पुष्पिता वाक सांगितली, त्या वाणीच्या फुलोऱ्याला भुललेले, तया त्या वाणीला जे भुलून गेले की ते आहे तेच खरं, त्या वाणीला भुललेले अपहृत चेतसाम, ज्यांची चित्तवृत्ती अपहृत झाली, तेच खरं आहे असं धरून ज्यांची चित्तवृत्ती बसली, ते भोगैश्वर्य प्रसक्तानाम, जे भोग ऐश्वर्य याच्यामध्ये गढून गेले, ज्यांना तेवढंच मिळवायचं असं वाटलं, आता याच्या पलीकडे काही मिळवायचं राहिलंच नाही असं म्हणून त्या भोग ऐश्वर्यामध्ये जे गढून गेले त्यांचं काय होतं पुढे? त्यांची बुद्धी व्यवसायात्मिका बुद्धी ही समाधौ न विधीयते. त्यांची ती कर्म करणारी बुद्धी, व्यवसायामध्ये रमणारी व्यवसायात्मिका बुद्धी समाधौ न विधीयते. तिची शांती, तिला समाधान, तिची एकाग्रता कधीही होत नाही. आता इथे समाधी या शब्दाचा अर्थ समाधान असाही घेता येईल आणि निश्चय असाही घेता येईल. एकाग्र, समाधान म्हणजे काय? आता इकडे तिकडे काही नाही, आहे हे पुरेसं आहे, त्याच्यात संतुष्ट. समाधान या शब्दामध्ये 3 गोष्टी लक्षात घ्यायच्यात. एक, संतोष वृत्ती आहे की बस तृप्त आहे त्याच्यात, ठेविले अनंते तैसेची राहा. त्याच्यामध्ये दुसरा भाव हा आहे की आता दुसरं काही नकोय. मला समाधान आहे म्हणजे काय की आहे ते छान आहे, आणि त्याचा दुसरा अर्थ अन्य काही विकल्प मला तिथे नकोय. हे करू का ते करू. चंचल वृत्ती कशामुळे होते? विकल्पामुळे होते, की हे पण छान दिसतंय, ते पण छान दिसतंय. मग तुम्ही कितीही त्याच्या मागे धावलात तरी समाधान होत नाही. त्यामुळे समाधान हा त्या समाधी शब्दाचा अर्थ आहे.
समाधौ न विधीयते. संतोष आहे त्यात तृप्ती, विकल्पराहित्य, अन्य कोणतंही दुसरं प्रलोभन राहत नाही, हा त्या समाधीचा अर्थ आहे. आणि या दोन्हींचा मुख्य गाभा काय येत? एकविध भाव, एकाग्रता, बास अनन्यता, दुसरं काहीही नको, विकल्प नाही ही अवस्था, आणि आहे त्या तृप्ती, संतुष्टता ही अवस्था, ही अनन्यता साधून देणारी आहे. म्हणजे याचा परिपाक परमात्माच एकमेव सेव्य आहे हा भाव निर्माण होण्यामध्ये होतो, की मला फक्त तो धर्म किंवा परमात्मा, आत्मज्ञान एवढंच पुरेसं आहे, बाकी मला पुण्य नको, पाप नको, न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम, अशी ती निर्द्वंद्व अवस्था येणं, विकल्परहित निर्विकल्प स्थिती येणं, ही समाधी आहे. समाधीचा अर्थ त्या योगामधली ती निस्पंद अवस्था असा घेणारे घेऊन, पण इथे ह्या संदर्भामध्ये समाधौ न विधीयते, त्याची ती व्यवसायात्मिका बुद्धी, व्यवसाय करण्यामध्ये गढून गेलेली, रमून गेलेली ती बुद्धी कधी एकाग्र होतच नाही, संतुष्ट होतच नाही, विकल्परहित होतच नाही, हजार फाटे फोडत बसते. आणि अशी हजार फाटे फोडणारी बुद्धी परमेश्वराचाही निश्चय करू शकत नाही, धर्म काय अधर्म काय त्याचाही निश्चय करू शकत नाही, आणि मी कोण स्वस्वरूपाचाही निश्चय ती बुद्धी करू शकत नाही. ही पंचायत आहे. जेवढं आपण त्या बुद्धीला गुंतवून टाकू कर्मामध्ये, व्यवधानामध्ये, जेवढी व्यवधानं अधिक तेवढी समाधान आणि समाधी ही उणी होत जाते. त्यामुळे असा कर्म मार्गामध्ये राहाटत जाणं, फरफटत जाणं, असं ज्याच्या बाबतीत आहे, गतानुगतिक होत जाणं, त्याची बुद्धी समाधान पावत नाही, समाधी, एकाग्रता पावत नाही, असं भगवंत सांगतात. इथे 43वा श्लोक जरी पूर्ण होत असला तरी एकदा आपण मागच्या 3ही श्लोकांचा एकत्रित अन्वय काय होतो आणि एकत्रित समग्र अर्थ काय होतो ते पाहूया. कारण हे आपण तुकड्या तुकड्यात 3 श्लोक पाहिलेत. तुकड्यात पाहिल्यामुळे समग्र अर्थविचाराच्या दृष्टीने काही वेळेला गल्लत होऊ शकते, म्हणून 3ही श्लोक एकत्र, अन्वय तिन्हींचा एकत्र आणि तिन्हींचा एकत्रित सुसंगत अर्थ काय तो पाहूया. पुन्हा एकदा मी 3ही श्लोक म्हणतो. यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्य विपश्चितः वेदवादरता पार्थ नान्यदस्तीति वादिनः कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्म फलप्रदां क्रियाविशेष बहुलां भोगैश्वर्य गतिं प्रति भोगैश्वर्य प्रसक्तानां तयापहृतचेतसां व्यवसायात्मिका बुद्धी समाधौ न विधीयते. सगळ्याचा एकत्रित अन्वय असा आहे. हे पार्थ, वेदवादरताः अन्यत् न अस्ति इति वादिनः अविपश्चितः कामात्मानः स्वर्गपराः भोगैश्वर्य गतिं प्रति क्रियाविशेष बहुलां जन्म कर्म फलप्रदां याम इमां पुष्पितां वाचं प्रवदन्ति तया अपहृतचेतसां भोगैश्वर्य प्रसक्तानां बुद्धिः व्यवसायात्मिका भूत्वा समाधौ न विधीयते. असा एकत्रित अन्वय. थोडक्यात, हे पार्था, जे वेदातल्या कर्ममार्गाची भलावण करण्यामध्येच मग्न झालेले आहेत, या कर्ममार्गापलीकडे, स्वर्गप्राप्ती पलीकडे दुसरं काहीही उत्तम ध्येय नाही असं मानणारे, अविवेकी, कामनेने ज्यांचा आत्मा अपहत झालेला आहे असे कामात्मा, स्वर्गपराः, जे स्वर्गप्राप्तीसाठी सदैव झटत राहणारे आहेत, भोगैश्वर्य गतिं प्रति क्रियाविशेष बहुलां, भोग ऐश्वर्य त्यांच्यामध्ये गती मिळावी, ते प्राप्त व्हावेत, यासाठी विशेष बहुल नाना प्रकारच्या क्रिया
सांगण्यामध्ये, आणि जिचं फलित पुन्हा जन्म कर्माच्या बंधनामध्ये येतं, अशी ती फुलोऱ्याची वाणी बोलण्यामध्ये जे बद्ध झालेले आहेत, त्या वाणीमुळे अशा कामात्मा लोकांच्या त्या पुष्पिता वाणीमुळे जे अपहृत चेतस, ज्यांचं चित्त सैरभैर झालेलं आहे, त्या पुष्पिता वाणीकडे, त्या कर्ममार्गाकडे ज्यांची चित्तवृत्ती लागलेली आहे, ज्यांना भोग आणि ऐश्वर्यामध्येच सगळं आनंद वाटतो, तीच इतिकर्तव्यता वाटते, त्यांची बुद्धी व्यवसायात्मिका झाल्यामुळे, अखंड कर्म मार्गामध्ये रमल्यामुळे कधीही समाधान पावत नाही, कधी एकाग्र होत नाही, कधीही निर्विकल्प आत्मस्थितीचा निश्चय करणारी होत नाही. असा एकूण 3 श्लोकांचा अर्थ.